बाळांनो, तुम्हाला क्रॅमर्स रूलच्या पद्धतीनं कोणत्याही पद्धतीचं गणित येईल. आता इथं आपल्याला एक अपूर्णांकातलं गणित आलेलं आहे फ्रॅक्शनमध्ये, ते व्यवस्थित गणित तयार करून घेऊया. बघा, कुठलीही मेथड असू दे बाळांनो, पहिल्यांदा ते गणित घेऊया. एक्स त्याला छेद 1, वाय छेद 2, 1 छेद 2. दोन अपूर्णांकांची वजाबाकी. छेद समान नाही, छेद समान नसले काय करायचं, छेदांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले एक्स मायनस वाय के वाय 1 छेद 2 भागलेला आहे गुणाईच. 2x मायनस वाय इज इक्वल टू 1 छेद 2 गुणिले 2 छेद 1. 2x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे पहिलं गणित, हे दुसरं गणित. पहिलं इक्वेशन लिहिलं 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. आणि दुसरं इक्वेशन तयार केलेलं 2x मायनस 1y इज इक्वल टू 1. डी इज इक्वल टू, आता डीची किंमत काढूया. 2 2 3 वजा 1. पहिल्या कंसात 2 गुणिले मायनस 1 3 दुनी बे क बे वजा 3 दुनी 6. वजा वजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे. dx सी वाय, सीची किंमत किती आली 2 1, वायची किंमत 3 वजा 1. या दोघांचा गुणाकार 3 3 to 1 मायनस 2 मायनस 3 मायनस 5. वजा वजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे. dy सीची किंमत एक्सची किंमत, एक्सची किंमत 2 2, सीची किंमत 2 1 2 1 2 2. बे क बे वजा 2 दुनी 4 वजा 2. आता क्रॅमर्स रूलला काय येणार इथं, तर एक्स बरोबर डी एक्स बाय डी. डी एक्स किती येणार मायनस 5 बाय डी. डीची किंमत 5 मायनस 8. मायनस मायनसचा भागाकार अधिक असतो. आणि वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी. डी वायची किंमत किती आली मायनस 2 बाय डी मायनस 8. मायनस मायनस प्लस 1/4. आता आन्सर काय लिहिणार, x इज इक्वल टू 5/8 अँड y इज इक्वल टू 1/4. उत्तर बघा, 5/8 अँड y इज इक्वल टू 1/4 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन.